खरे सव्वा शेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच शेवगावच्या कोरडे वस्तीतील नमो गार्डनचे भूमिपूजन उत्साहात संपन्न। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्यातील 263 नगरपरिषदांना नमो गार्डन उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलाय। त्याच योजनेअंतर्गत शेवगाव नगरपरिषदेला कोरडे वस्ती येथे नमो गार्डन उभारण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या विकास कामाचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी सकाळी 11 वाजता विनय भारदे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। शेवगाव शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील कोरडे वस्ती येथे उभारण्यात येणारे हे नमो गार्डन नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण विकास प्रकल्प ठरणार आहे। कार्यक्रमाला प्रभागाचे नगरसेवक सुनील काकडे यांच्यासह शहरातील सर्व नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते। यावेळी शिवसेना शिंदे गट तालुकाध्यक्ष व नगरसेवक आशुतोष डहाळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तालुकाध्यक्ष हरीश भारदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ताहेर पटेल, नगरसेवक वजीर पठाण, जाकीर कुरेशी, प्रवीण बारसकर, नगरसेवक कैलास तिजोरे, बाबासाहेब लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गटनेते तथा नगरसेवक निलेश रोकडे, नगरसेवक अमर पुरनाळे, नगरसेवक साईनाथ आदाट, रोहित कातवटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। भूमिपूजनानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात नमो गार्डनमुळे परिसरातील नागरिकांना सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी प्रशस्त जागा, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्याचे ठिकाण तसेच लहान मुलांसाठी सुरक्षित आणि आधुनिक खेळण्यांची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले। शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा प्रकल्प कोरडे वस्ती परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकास कामांचे स्वागत केले। उत्साहपूर्ण आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या भूमिपूजन सोहळ्यावेळी नागरिकांनी नमो गार्डनचे काम उच्च दर्जाचे आणि निर्धारित वेळेत पूर्ण व्हावे अशी अपेक्षाही व्यक्त केली। खरे सव्वा शेर न्यूज, संगमनेर। शेवगाव शहराच्या वैभवात भर टाकणारी अशी ही नमो गार्डन, त्या नमो गार्डनचं भूमिपूजन या ठिकाणी आज विनयजी भारदे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे। खरं तर त्यांचे मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो की या प्रभाग क्रमांक 11चा मी विद्यमान नगरसेवक आहे आणि या नगरसेवक या नात्यानं त्यांचे आभार मानणं माझं कर्तव्य आहे। ही जवळजवळ 1 एकराच्या आसपास असलेली ओपन प्लेस या ठिकाणी त्यांनी आपल्या नगर परिषदेला दिलेली आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी जी नमो गार्डन आहे या ठिकाणी विकसित होणार आहे। त्यामुळे मी त्यांचा आभार मानतो आणि सर्व या ठिकाणी माझे सहकारी नगरसेवक, या ठिकाणी उपस्थित असलेले शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष आदरणीय हरीशजी भारदे, त्याचबरोबर शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक आशुतोषजी डहाळे, त्याचबरोबर शहराध्यक्ष आदरणीय साईनाथजी आदाट, त्याचबरोबर अजित पवार गटाचे राष्ट्रवादी पक्ष याचे गटनेते आदरणीय निलेशजी रोकडे, त्याचबरोबर आमचे शरदचंद्र पवार गटाचे गटनेते आदरणीय वजीरजी पठाण, त्याचबरोबर सर्व नगरसेवक या ठिकाणी या भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आज कोरडे वस्ती या ठिकाणी विनू काका भारदे यांच्या क्षेत्रातील ओपन स्पेस मध्ये नमो गार्डन ही संकल्पना राबवण्याचा संकल्प आम्ही शेवगाव नगर परिषदेच्या वतीने केलेला आहे। यामध्ये महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्कम रुपये 1 कोटी रुपयाचं नमो गार्डन 263 नगर परिषदांना दिलं होतं। त्या अनुषंगाने आज शेवगाव शहराच्या हद्दीतील या कोरडे वस्ती या ठिकाणी 1 कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ सगळ्या नगरसेवकाच्या वतीने, नगर परिषदेच्या वतीने सुरू झालेला असून असेच अनेक प्रकल्प आता शेवगाव शहरात
माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणणार आहोत व विकासाची मोठी गंगा येथे येणार आहे.